नमस्कार मित्रांनो, मी बालाजी. आशा करतो की आपण सर्वजण मजेत आहात. मित्रांनो, आजच्या ह्या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी एक इंग्रजीमधील क्रियापद घेऊन आलेलो आहे आणि ते क्रियापद म्हणजे टू एंटर. जसे की तुम्ही इथे पाहत आहात स्क्रीनवर, ते क्रियापद आहे टू एंटर. एंटर म्हणजे प्रवेश करणे. एंटरचा अर्थ असा आहे की डॅशमध्ये एखाद्या ठिकाणी काय करणे, प्रवेश करणे असा त्याचा अर्थ होतो. राईट. तर बऱ्याचदा विद्यार्थी, मुलं आणि काही वेळेस शिक्षक देखील हे क्रियापद चुकीच्या पद्धतीने वापरतात असे पाहण्यात आलेलं आहे किंवा माझ्या दृष्टीस आलेलं आहे. म्हणून मी हा एक छोटासा व्हिडिओ बनवत आहे त्यावर. तर पहिलं उदाहरण आहे, ही एंटर्ड द क्लासरूम. ही एंटर्ड द क्लासरूम. आणि दुसरं उदाहरण आहे, ही एंटर्ड इनटू आवर डिसिजन. तर मित्रांनो, तुम्ही जर ह्या दोन उदाहरणाकडे जर बारकाईने बघितले तर तुमच्या लक्षात येईल की एका वाक्यामध्ये म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये एंटर्ड नंतर थेट काय आहे, ऑब्जेक्ट आहे. राईट. आणि इथे कुठल्याही प्रकारचे प्रिपोजिशन, शब्दयोगी अव्यय नाही. पण दुसऱ्या वाक्यात मात्र एंटर्ड नंतर इनटू हे प्रिपोजिशन वापरलेलं आहे आणि त्यानंतर ऑब्जेक्ट आहे. राईट. मग ह्या दोन्हीपैकी कुठले बरोबर आहे, पहिले का दुसरे? राईट. तर ग्रामरचा असा नियम आहे की क्रियापद टू एंटर नंतर कोणत्याही प्रकारचे प्रिपोजिशन वापरले जात नाही. म्हणजेच एंटर प्लस डायरेक्ट काय येईल, त्यानंतर प्लेस येईल. एनी प्लेस. राईट. दिस इज द रूल. सब्जेक्ट प्लस एंटर प्लस place name and plus remaining part of the sentence. This is the rule of the grammar. Right? Yes. म्हणून ह्या नियमानुसार जर पाहिलं तर पहिले वाक्य हे ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे. बिकॉज द फर्स्ट एक्झाम्पल फॉलोज द रूल सब्जेक्ट प्लस एंटर प्लस place, any place like office, room, hall, temple, anything, and plus remaining part of the sentence. Right. You can use, he entered the classroom hastily, quickly, slowly, stealthily. You can use any adverb there. Okay. Now let us see second example, he entered into our decision. तर मग आपण पहिल्या या नियमानुसार जर पाहिलं तर मग दुसरं जे उदाहरण आहे ते या नियमाचं व्हायोलेशन करत आहे, म्हणजे ह्या नियमात बसत नाही. म्हणून आपल्याला असे वाटते की दुसरं उदाहरण हे चुकीचे आहे. दुसरे उदाहरण काय आहे, चुकीचे आहे आणि फक्त पहिलंच वाक्य हे ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे. तर मित्रांनो, तसे नाही. कारण दुसरे उदाहरण देखील ग्रॅमॅटिकली काय आहे, करेक्ट आहे. इनकरेक्ट नाही तर करेक्ट आहे. तर ते का करेक्ट आहे ते मी तुम्हाला सांगेन. तर पहिल्या वाक्यामध्ये तुम्ही जर पाहिलं, ही एंटर्ड द क्लासरूम. द क्लासरूम हे काय दर्शवते, द क्लासरूम हे एक प्लेस आहे. व्हॉट इज दॅट? क्लासरूम इज अ प्लेस. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये ही एंटर्ड इनटू आवर डिसिजन. आवर डिसिजन इज नॉट अ प्लेस बट इट इज अ कन्सेप्ट. ओके. म्हणून जेव्हा एंटर्ड नंतर काय येत नाही, प्लेस येत नाही किंवा एखाद्या ठिकाणाचं नाव येत नाही, त्याऐवजी एखादी आयडिया किंवा कन्सेप्ट, एखादं डिसिजन, ट्रीटी, कॉन्ट्रॅक्ट किंवा आर्ग्युमेंट वगैरे असे शब्द येतात किंवा नाउन्स वापरले जातात, तेव्हा इनटू हे ग्रॅमॅटिकली काय असेल, तिथे करेक्ट असेल. ओके. राईट. म्हणून ह्या ठिकाणी दोन्ही वाक्य
ही एंटर्ड द क्लासरूम अँड ही एंटर्ड इनटू आवर डिसिजन हे दोन्हीही करेक्ट आहेत. तर आशा करतो की तुम्हाला हे समजलं असेल. तर यापुढे तुम्ही लक्षात ठेवा की जेव्हा व्हर्ब एंटर नंतर एखादं ठिकाण येतं, एखादं प्लेस येतं, तेव्हा तिथे इनटू वापरू नये. काय वापरू नये? इनटू एंटर नंतर वापरू नये. पण मात्र एंटर नंतर जर प्लेसच्या ऐवजी दुसरे काहीही नाऊन जसे की डिसिजन, आर्ग्युमेंट, कॉन्ट्रॅक्ट, ट्रीटी एट्सेट्रा, तर अशा पद्धतीने जर एखादी नाऊन येत असेल तर मात्र इनटू घेणे हे नियमानुसार करेक्ट राहील. राईट. तर आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि तुम्ही काहीतरी यातून नवीन शिकलात. थँक्यू सो मच. वी विल मीट सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन, बाय बाय. थँक्यू.